जात आहे माझ्या गावाला. तर बघू आपण गाडी ऑइल सप्लाय म्हणजे पूर्ण इंजिन मध्ये ऑइल फिरण्यासाठी आपण चालू करून सोडली होती. आता जस्ट आपण निघतोय. रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही? तर चालली आमची छोटीशी ट्रिप म्हणजे पुणे टू माझं गाव ताडगाव, माहिती आहे का? पाटसच्या पुढं बरेचसा आलेलो आहे मी आता. सध्या कोणतं इथं आहे गावाचा बोर्ड आहे, स्वामी चिंचोली म्हणून असं काहीतरी आहे इथे. तिथं आलंय सुरवी भाई. आता बाहेरचा शॉट घेत होतो मी स्ट्रीटनं, तर प्रॉब्लेम गांड पडली होती. गाडी एकदम मी ते कॅमेरा आतमध्ये घेत होतो आणि तेवढ्यात गाडी साईडला लेफ्ट साईडला सरकली बाई. एकदम अशी फाडून हातात आली माहिती आहे का. पण नाही, आपण असं काही गाडी पळवत पण नाही. आपली गाडी मोस्टली चाललेली 100 क्रॉस नाही अजून, बस तर असं ना. मग काय अजून भाऊ, थार गाडी चालवत असताना 80-100 चालतो म्हणजे मी शरीफ आहे ना, एक डिसेंट मुलगा आहे रे माहिती आहे का. सगळ्यांना भावांना आपल्याला जगायचं आहे, आपल्याला अजून फिरायचं आहे, आपल्याला बरंचसं कव्हर करायचं आहे अजून. जे की एकटंच जातो, एकतर गाव आहे आपल्याला टाकायला पाहिजे होतं ॲड, म्हणजे कोणतरी भेटलं असतं एक जरी आलं असतं ना तरी कसं बोलत जायला वगैरे मजा आली असती. आता मी एकटाच जात आहे. जर मी असं ब्लॉग बनवत आहे तर लोक बघतात ना, तर त्यांना असं वाटतं की अरे हा पागलसारखं काय चाललं यायचं. पण असं काही नाही, ठीक आहे, मजा येते रे. भाऊ साईडली चलून मध्ये कुठे येतो. मस्त शेतात जायचं, विहिरीत वगैरे पोवायचं. बघू शेतात मी बरेच दिवस झालं नाही यार, माहिती आहे का. आमच्याकडे आता भरपूर कमीत कमी मला वाटते आता 4-5 वर्ष झाले असतील मी शेतात काही काम करत नाही आहे. मी आळशी आहे, म्हणजे इकडे कामं करतो रे, असं नाही की आळशी म्हणजे सगळंच आळशी नाही. मी पुण्यात माझं आहे जॉब, बिझनेस आहे. मी तिथं भरपूर वर्क करतो. पण शेतकऱ्यासारखं मन मोठं कोणाचंच नाही. शेतकऱ्याचा नाद नाही करायचा भाऊ, म्हणजे उगाच नाही. ज्याच्याकडे आहे वावर त्याच्याकडेच खरी पावर. मस्त आहे. बघू आता बरंच अजून भरपूर अंतर आहे यार. एक काळ होता की यार माझी बी परिस्थिती भरपूर खराब होती. मी पण लोकांच्या शेतामध्ये जाऊन कामं केलेली आहेत माहिती आहे का. मी लोकांची उसं खुरपली, म्हणजे गवत काढलं, बांधावरची गवतं काढली, लोकांची दसकटं वेचली, काही काम केलं रे. आमच्याकडे जनावरमध्ये मी दूध काढायचो, रट्टीला घालायचो, मस्त मजा करायचो रे. त्याला जसं वय पुढं गेलं, वाढत गेलं, तसं माणसाच्या खांद्यावर जिम्मेदारी आल्या. नंतर पुन्हा मग आपण एक छोटासा बिझनेस सुरू केला, पेट्रोलॉजी. आता त्यातनं थोडंसं अर्निंग करतोय मी, पोटा पाण्यापुरतं. त्याच्यावर आपण कमवलं थोडंफार, पण चालेल. त्याच्यावर पण जळतात माझ्यावर काही जण की हा असा करतो तसा करतो. माझ्याकडे काही अरे असं काही नाही. तुम्ही या माझ्यापाशी बघा यार, 2 दिवस राहा. की माझी कशी लागलेली असते. सकाळी 6ला 6:30ला मला शॉपवरती जायला लागतं, शॉप ओपन करायचं. संध्याकाळी 9:30-10 पर्यंत शॉप ओपन ठेवतो, कधी 8ला पण बंद करतो, असं काही नाही. तुम्हाला माझी स्ट्रगल दिसत नाही की तुम्हाला माझ्यापासला दिसतो पैसा. काय करणार, पैसा वाईट असतो ना. माणूस वाईट नसतो, पैसा वाईट असतो. भारी वाटते असं बोलायला वगैरे. लाजू नका, खरंच राहू. लाजायचं नाही कधीच आयुष्यामध्ये. तुम्हाला जे वाटेल ना ते करा, खरंच भाऊ. म्हणून मी म्हणतो
ब्लॉगमध्ये बोलतो की तुम्हाला जे आवडेल जसं ते करा. कोण काय वळ अरे हे ते जाऊ द्या खड्ड्यात यार. तुम्ही कुठं काय करता, कोणाचा विचार करता, तुमचा कोण विचार करतं का? अरे जर तुम्ही कमवत नसाल ना तर तुमचे आई वडील सुद्धा तुम्हाला म्हणजे व्हॅल्यू देणार नाहीत. तुम्ही एक काम करा, महिनाभर तुम्ही काही न कमावता घरी बसून खा. एका महिन्यात नाही म्हणलं तरी तुम्हाला 2-4 दिवस असे येतील की तुम्हाला घरचे ना असं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत असं बोलतील की अरे जा काहीतरी कर, बघ ह्याचा पोरगा त्याचा पोरगा. असं खरंच राव, माणसाचं जीवन लय बेकार आहे. खास करून मुलांची परिस्थिती सध्या एवढी बेकार आहे ना. चला बाहेर गेलं, बाहेर बी वातावरण असं काही मुलांच्या विरोधात आहे सगळं. तुम्ही काही चूक करा नाही करा, तुमची चुकी मानली जाते बाहेर. शिक्षण महत्वाचं आहे, शिक्षण बी करा भावांनो, पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही बिझनेसकडे वळा. बिझनेस हा माणसाला कुठेही नेऊ शकतो, म्हणजे कुठल्याही लेवलला नेऊ शकतो. जॉब करताल तुम्ही शेवटी कामगारच बनून राहताल. जॉब करून किती नाही, तुम्ही एक विचार करा, ज्यांचे पण जॉब आहेत ना त्यांना विचारा की भाऊ तू काय कमवलं आजपर्यंत. ते एकच बोलणार की अरे यार गांड लागली तर जॉब करतोय तर सकाळी जा आणि या, कारण तिथं बॉसचं बोलणं का नाही ते. आणि आजकाल तर टार्गेट देत आहेत ना ते का, तुम्ही जर ते टार्गेट अचीव केलं नाही कंपनीमध्ये, म्हणा तुम्ही कुठे जॉब करता, आय टी कंपनीत, आय टी सेक्टर असो किंवा आय थिंक बरेचसे कोणत्याही क्षेत्रात जॉब करत असो, मी पण देतो माझ्या स्टाफला, मी पण टार्गेट देतो, असं काही नाही. पण एम्प्लॉईचं जीवन असं आहे की तुम्ही टार्गेट कंप्लीट जर नाही केलं तर बॉस तुमच्या डोक्यावर तांडव घालणार. मग विचार करा, तुम्हाला बॉस बनायचंय, तुम्हाला मालक बनायचंय का कामगार बनायचंय हे तुम्ही ठरवा. मी तर सजेस्ट करेल की बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही मालक बनावा. एज्युकेशन करा, तुमच्याकडे स्किल घ्या. तुमच्याकडे प्रत्येकाच्या अंगात काही ना काही स्किल असते. तुम्ही तुमच्या त्या स्किलचा किंवा तुमच्या कलेचा, तुमच्या अंगात जे कला आहे त्याचा आदर करा. तुम्ही त्याच्यावर हे करा, फोकस करा. नाहीतर मला बनायचं हे, मला करायचं होतं हे, घरच्यांनी म्हणले ते कर, त्यांच्या खुशीसाठी जर तुम्ही तुमच्या खुशीला जर असं हे करत असाल तर ते काही उपयोगाचं नाही भावांनो. फायदा बी जाऊ द्या, असं काही नाही. लाईफ मस्त आहे, एन्जॉय करा भावांनो. काही नसतं, चाललेलं असतं हेच रोज. माणसाचं एक चक्रव्यूह आहे, रोज उठा कामावर जा, खा झोपा, उठा कामावर जा, खा झोपा. त्याच्यात थोडंसं बाहेर पडा. ही दुनिया जी आहे ना एकदम अशी स्वर्ग, खरं स्वर्ग तर इथंच आहे रे, खरं स्वर्ग इथंच आहे या जन्मात. हे तुम्ही जर फिरला ना तर हे बेस्ट आहे. तुम्हाला जिथं जावं तिथं जा, तुम्ही निघा जावं घराच्या बाहेर. आणि शक्यतो तुम्ही अशा माणसापासून लांब राहा की जे माणसं म्हणतात ना अरे यार नाही हा कसं करू, नाही अरे नाही ते होणार नाही. अरे बाबा तू त्याच्यापासून लांब राहा, त्याच्याकडे निगेटिव्ह भरपूर आहे. ज्यांच्याकडे निगेटिव्ह भरपूर असते ना त्याच्याकडनं ना सजेशन घेऊ नका ना त्याला देऊ नका, कारण त्याला सांगण्यात काही अर्थ नसतो आणि त्याच्याकडनं ऐकून घेणं ह्याचा काही आपला फायदा नसतो. यासाठी स्वतः ओळखा आणि चांगल्या काही गोष्टी करा. आणि भावांनो लाईफमध्ये पोरीच्या नादाला लागू नका, नाही तर आपण पोरीच्या नादाला लागलो की पोरी आपल्याला घोडा लावणार. घोडा असा लावतात की आयुष्यालाच घोडा लागतो. साला प्यार बहुत कुत्ती चीज आहे. आपण ना मस्त एखादं गाणं ऐकत जाऊ आता.
आपली गाडी मेंटेन असल्यामुळे शक्यत आपल्याला तर बाहेर पडणार नाही. भावांना सगळेजण लक्षात ठेवा की ज्यावेळेस गाड्या रस्त्यावर हायवेने चालतात त्यावेळेस गाडीची जेवढी स्पीड सांगितली आहे बोर्डवरती वगैरे रस्त्याच्या कडेला असते त्याच स्पीडनं चला. कारण गाडीची स्पीड तुम्ही वाढवून वगैरे जर रेस करत असताल तर भावांनो तुमच्यासाठी बी धोका आणि समोर चालणाऱ्यासाठी बी धोका. मग काय आपला हो त्या लहिंगा माहिती. तर आता वर्कशॉपला गाडी घेऊन आलेलो. आता बघू गाडीचं वर्कशॉपला काम चालू आहे. आपलं बंपर रात्री डॅमेज झालेलं फुटलेलं तर आपण आता ते सध्या हे करून बघू ट्राय करू की थोडस लवकरात लवकर आपण पुढे निघू. आता आम्ही आलोय थोडस पोटपूजासाठी. तर बघू शकता सध्या पुण्यावरून आलाय आणि स्पेशल खाण्यासाठी बोलावलंय. आता फक्त बिल द्या तेवढं भावांना तुम्ही बस तेवढं करा.